नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हणजेच RBIनं पेमेंट्स विजन 2028 अंतर्गत कागदी धनादेशांऐवजी ई-चेक प्रणाली आणण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. या डिजिटल प्रणालीमुळे चेक व्यवहार अगदी जलद, सुरक्षित आणि सोपे होतील. हे नवीन ई-चेक पारंपरिक चेक विश्वासार्हता आणि डिजिटल पेमेंटचा वेग यांचा मेळ घालतील. याचा उद्देश हा डिजिटल व्यवहारांना चालना देणं आणि कागदी कामाचा बोजा कमी करणं हा आहे. यामध्ये सुरक्षितता देखील राहणार आहे. यामध्ये डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून ई-चेक बनावटगिरी रोखण्यास फार मोठी मदत होईल. याची जी प्रक्रिया आहे, यामध्ये हे चेक्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये तयार केले जातील आणि थेट प्राप्तकर्त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, ज्यामुळे क्लिअरिंगचा वेळ वाचेल. याचा नियमन जे आहे तर ते ई-कॉमर्स, मार्केटप्लेस आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म यावरती आता कडक लक्ष यासाठी ठेवलं जाणार आहे. या व्यतिरिक्त RBIनं चेक बाउन्स प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी आणि 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम अनिवार्य केलेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर 50,000पेक्षा जास्तची रक्कम जर असेल तर तुमच्या खात्यात पैसे असल्याशिवाय तुम्ही चेक देऊच शकणार नाही. त्यामुळे चेक बाउन्सचे जे प्रकार आहेत तर ते मोठ्या प्रमाणावरती कमी होण्यास मदत होईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती आणि RBIनं आणलेले हे नवीन फीचर तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.